खूपच सुंदररित्या जे आहे तीर्थगावचा हा उदाहरण जे आहे संपूर्ण महाराष्ट्राने घेतलं पाहिजे, संपूर्ण भारताने घेतलं पाहिजे की कसं विविध समाजाची लोक, विविध जातीची लोक, विविध पंथाची लोक एकत्र येऊन काम करू शकतात। हे जे नेता लोक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी असल्या गावांचं उदाहरण घेतलं पाहिजे, आपल्या लोकांचा उदाहरण घेतलं पाहिजे, ज्या करून जे आहे त्यांना थोडी तरी अक्कल येईल, थोडा तरी कळेल की बाबा आपण हे चुकीचं काम करू नये। तर खूपच सुंदररित्या आपण या तीर्थगावचा यात्रेमध्ये सहभागी झालो। तीर्थगावच्या पंच कमिटीचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांनी आम्हाला बहुत ही खूबसूरती के साथ जो है हमने अभी जो है पूरा मंदिर परिसर का जो है वीडियो निकाला, वहाँ पर जो है पुजारियों के साथ बात किया, फिर उसके बाद जो है आने के साथ जो है कुश्तियों को जो है हमने रिकॉर्ड किया, कुश्तियों को जो है देखा किस प्रकार से जो है तीर्थगांव में एक से बढ़कर एक जो है कुश्तियाँ की जाती है। और अभी जो है अपन जा रहे हैं तीर्थगांव के इस बेहतरीन जत्रे में, जहाँ पर जो है अलग अलग दुकान लगाए गए हैं, अलग अलग डेकोरेशन किया गया है, आगे जो है नाटक का भी जो है पूरा नियोजन किया गया है। तो एक एक करके जो है सभी जगहों को देखेंगे और किस प्रकार से जो है पूरा तैयारी की गई है उसको देखेंगे। बोलते आज आखिरी दिन है इस बेहतरीन जत्रे का, तो चलिए शुरू करते हैं आज के इस वीडियो को और देखते हैं किस प्रकार से यहाँ पर पूरा जत्रा भरा हुआ है। श्री रामलिंग देवस्थान के आलीशान दरवाजे से लेकर जो है गांव का जो स्टेपल दरवाज़ा है, जो गांव का सबसे मशहूर और पुराना जो बड़ा दरवाज़ा है हत्ती दरवाज़ा, वहाँ तक जो है ये बेहतरीन जत्रा भरती है, जिसमें जो है सर्व धर्म के, सर्व जात के, सभी पंथ के, सभी वर्ण के लोग जो है शामिल होते हैं माशाल्लाह, और इस बेहतरीन जत्रे की जो है शान बढ़ाते हैं। वाह, जत्रा जो है ये सभी लोगों के लिए रहती भाई, किसी एक समाज के लिए, किसी एक धर्म के लिए, किसी एक पंथ के लिए, किसी एक जात के लिए नहीं रहती, सभी लोगों के लिए रहती। सभी लोग जो है मिलजुल के इन जत्राओं को, इन सभी यात्राओं को जो है एंजॉय करते हैं। बहुत ही शानदार चल रहा है। इनका गांव में रहने की वजह से जो है रात भर शायद ये पूरा जत्रा चालू रहता, वही तो गांव के अंदर रहने की वजह से जो है लाइट का भी पूरा प्रावधान है, जिसके चलते जो है दुकानदारों को भी तकलीफ नहीं होती, खरीदने वालों को भी तकलीफ नहीं होती और बेचने वालों को भी तकलीफ नहीं होती। अपना कैसा है खेत में रहने की वजह से ज़्यादा देर तक नहीं चलता। बहुत सारे लोग आए, बहुत सारी जो है गर्दी अपने को यहाँ पर देखने के लिए मिल रही। अलग अलग चीज़ों की जो है दुकानें यहाँ पर लगे, अलग अलग प्रोडक्ट जो है बेचे जा रहे, बच्चों के लिए, औरतों के लिए, जवानों के लिए, सभी लोग अपने अपने हिसाब से सामान खरीदी कर। नहीं शुक्रिया, सही चल रहा। ये युक्ति का नहीं, चलो रे चलो चलो, बहुत ही खूबसूरती से चल रहा भाई पूरा जत्रा। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। एक से बढ़कर एक दुकान भरे ले, सभी लोग जो है अपने अपने हिसाब से एंजॉय कर रहा। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वाह, बहुत ही शानदार है। तो चलो हनुमान मंदिर तक पहुँचे अपन। अब यहाँ से जो है मेन दरवाजे तक जो है पूरा जत्रा है, यहाँ पर भी 2-3 लोगों के साथ बात करेंगे बोलते हैं और सीधा जो है घर की तरफ निकलेंगे। चलो, तो बहुत ही खूबसूरत गांव है, बहुत ही शानदार जो है यहाँ की जत्रा हुई, बहुत ही खूबसूरत जो है पूरा यात्रा भरे। सो यहाँ पर एक से बढ़कर एक जो है कुश्तियाँ हुई, एक से बढ़कर एक जो है पूरा डेकोरेशन किए ले। यहाँ पर जो है नाटक होने वाला था, शायद क्या हुआ पता नहीं, लेकिन बहुत ही शानदार जो है पूरा नियोजन हुआ। बहुत ही खूबसूरत जो है यहाँ के पूरे लोगों ने हमें समर्थन दिया, सभी लोगों ने बातचीत की है। अंदर तक जो है गर्भाघर तक जो है मुझे लेके गए, वहाँ पर जो है जागरूक शिवलिंग के सामने जो है इंटरव्यू वगैरह लिया अपन। तो बहुत ही खूबसूरत वेला है पूरा। तो चलो अभी सीधा निकलेंगे बोलते घर की तरफ। बहुत ही शानदार जो है पूरा कार्यक्रम वेला है अपना भी, ठीक है नहीं। चलो, खूपच सुंदररित्या तीर्थगावामध्ये जे आहे यात्रा संपन्न झालेली आहे। आता जे आपण गर्भागृहामध्ये जाऊन जे आहे तिथील गुरव लोकांसोबत बोललो, या गावातील विविध पैलवानांसोबत बोललो, विविध लोकांसोबत आपण जे वार्तालाप केलं। तर आता ज्या या भव्यदिव्य यात्रेला ज्यांनी संपूर्णात आणले, या पूर्ण यात्रेचं ज्यांनी काम केलेलं आहे, या पूर्ण यात्रेमध्ये ज्यांनी जे जीव घालण्याचं काम केलेलं आहे, त्या सर्व पंच कमिटीच्या लोकांसोबत आता आपण या ठिकाणी बोलणार आहोत। तर नमस्कार साहेब। नमस्कार। नमस्कार। तर सर्वप्रथम आपलं नाव सांगा गावच्या लोकांना। नुरुद्दीन महबूब शेख, माजी पंच आहे आणि या आमच्या गावामध्ये हिंदू मुस्लिम सर्व बांधवांबरोबर एकोप्याने एकजुटीने आमच्या गावात कुठलेही सर्व कार्यक्रम एकजुटीने होत असतात। आणि रामलिंगेश्वर देवस्थानची जी यात्रा आहे पौर्णिमेच्या झाल्यानंतर दर सोमवारी
गुढीपाडव्याच्या नंतर जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेनंतर जो सोमवार येईल त्या सोमवारपासून 3 दिवस सतत जत्रा भरत असते. या जत्रेमध्ये हिंदू मुस्लिम इतर सर्व बांधव मिळून आम्ही जत्रा सहर्ष स्वागत करून आणि लोकांचा जे काय एकोप्याने जे जत्रा भरत असते सहकार्याने आम्ही एकजुटीने यात्रा करत असतो. 3 दिवस आणि जेवण सतत जेवण असते आणि बाहेरच्या लोकांना किती 10,000 असो 20,000 असो त्या लोकांसाठी महाप्रसादाची सेवा 2037 पर्यंत नंबर 2042 पर्यंत या गावामध्ये प्रसादासाठी नंबर लावून बसलेले आहेत. आणि अशा पद्धतीने सर्व जत्रा एकोप्याने हिंदू मुस्लिम आणि सर्व बांधव मिळून यात्रा पंच कमिटी आणि गावातील सर्व बांधव मिळून आम्ही यात्रा सादर करीत आहोत. आणि याच्याप्रमाणे पुढेही याच्यापेक्षा जास्त प्रमाणात यात्रा करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आपण सगळ्यांनी मिळून आम्ही सहकार्य करत आहोत. देवस्थानचे तर साहेब तुम्हाला काय बोलायचं का? तर अजून कोणाला काय बोलायचं का? 2 शब्द बोला. कसं झालं जेवणाचं अजून 16 वर्ष तर जेवणाचं अजून निवेदन लावलेलंच आहे. अजून सोमवारी पत्र अजून पुढचे अजून किती येतात होतेत. आता आम्ही नंबर लावला होतो 2016 10 वर्षांनी आपला नंबर आला. बापरे. म्हणजे एवढे भाविक जे एवढी भावी उत्सुक आहेत जेवण द्यायला. आम्ही यात्रा करत असतो. बोला साहेब. नमस्कार, माझं नाव संतोष महादेव वळसंगे. तीर्थगावची यात्रा म्हणजे गुढीपाडव्याच्या पौर्णिमेच्या नंतर सोमवारी जे सोमवार येईल त्या सोमवार मंगळवार बुधवार ह्या 3 दिवसाची यात्रा असते. सोमवार मंगळवार बुधवार ह्या 3 दिवशी घरात कोणीही चूल न पेटवता संध्याकाळी सर्व लोकांनी देवस्थानमध्ये जाऊन महाप्रसादाची सेवाचे लाभ घेतात. आणि आलेल्या म्हणजे जे लोक कामासाठी वगैरे बाहेर गेलेले असतात सर्व धर्माचे त्या यात्रेसाठी गावी येतात. सगळे मिळून एकजुटीने आणि एक आख्यायिका आहे की यात्रेत आतापर्यंत एकदाही भांडण न करता म्हणजे भांडण एकजुटीने सगळे लोक एकजुटीने यात्रा संपन्न करतात. आणि ह्याच्यापुढेही लोकांना अशी हे आहे की यात्रेमध्ये आपण काही गोंधळ वगैरे केले येत्या वर्षापर्यंत आपल्याला काहीतरी दाखवतं आहे की बाबा सत्य घटना आहे आणि जे लोक केले ते भोगलेले आहेत. बरोबर. त्यामुळं आतापर्यंत या यात्रेत एकदाही भांडण न करता सगळे लोक सगळ्या जाती धर्माचे लोक मिळून सहकार्य करून चांगल्या मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तर धन्यवाद साहेब. खूपच सुंदररित्या जे आहे तीर्थगावचा हा उदाहरण जे आहे संपूर्ण महाराष्ट्राने घेतलं पाहिजे, संपूर्ण भारताने घेतलं पाहिजे की कसं विविध समाजाची लोक, विविध जातीची लोक, विविध पंथाची लोक एकत्र येऊन काम करू शकतात. हे जे नेता लोक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी असल्या गावांचं उदाहरण घेतलं पाहिजे, असल्या लोकांचा उदाहरण घेतलं पाहिजे ज्या करून जे आहे त्यांना थोडी तरी अक्कल येईल, थोडा तरी कळेल की बाबा आपण हे चुकीचं काम करू नये. तर खूपच सुंदररित्या आपण या तीर्थगावचा यात्रेमध्ये सहभागी झालो. तीर्थगावच्या पंच कमिटीचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला संधी दिली या यात्रेमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी आणि या पूर्ण यात्रेला जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर खूप खूप धन्यवाद साहेब लोक. धन्यवाद. परत भेटूया आपण. धन्यवाद. धन्यवाद दादा. नाव काय तुमचं?